शिर्डीतील आर्थिक फसवणूक आणि सावकारकीच्या गुन्ह्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून समता पतसंस्थेतील 56 ते 57 खातेदारांच्या 100 खात्यांची चौकशी सुरू आहे। एकीकडे ही चौकशी सुरू असताना जवळपास अनेक लोकांच्या चौकशीत ती खाती त्यांची नसल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे आता समता पतसंस्थेच्या अडचणी वाढणार असल्या तरी देखील दुसरीकडे शिर्डी पोलिसांनी आता या भोंदू अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी राहता न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर भोंदू अशोक खरात याची आज नाशिकमधील पोलीस कस्टडी संपणार असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसात देखील जो गुन्हा दाखल आहे त्याचा तपास करण्याच्या कामासाठी आता शिर्डी पोलिसांनी राहता न्यायालयात या भोंदू अशोक खरातचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे या भोंदू अशोक खरातला शिर्डीला आणून शिर्डी पोलीस त्याची चौकशी करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर न्यायालय या सगळ्या अर्जावर काय निर्णय घेतं हे देखील लक्षात येईल। आणि दुसरीकडे जी कल्पना खरात फरार आहे तिचा देखील शोध सध्या शिर्डी पोलिसांसह SIT पथक करते। त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा विचार करता एकीकडे समता पतसंस्थेच्या अडचणी वाढत असल्या तरी दुसरीकडे या भोंदू अशोक खरातला ताब्यात घेऊन नेमकं या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी शिर्डी पोलीस तपासाची चक्र वेगानं वाढवत आहेत। आणि एकूणच पाहिलं तर अनेक लोकांची चौकशी देखील सध्या सुरू आहे। त्यामुळे शिर्डी पोलिसांनी राहता न्यायालयात जो अर्ज दाखल केला आहे भोंदू अशोक खरातचा ताबा मिळण्यासाठी त्यावर काय निर्णय होतो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।